आज आमचं महाराष्ट्राचं मी म्हणेन दुर्दैव आहे, एवढी मोठी संत परंपरा आम्हाला लाभली पण तरी सुद्धा संतांना आम्ही जातीत वाटायला लागलो. ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबाराय अमुक एका समाजाचे, तुकोबाराय अमुक एका समाजाचे, सावतामाळी अमुक एका समाजा, गोरोबा काका, सेना नावी, सजन कसाई. मी नेहमी असं सांगतोय की संतांना जर आम्ही जातीत वाटायला लागलो ना तर आम्ही मातीत जाऊ, एवढं निश्चित. हे सगळं बाजूला सारून आपण हिंदू आहोत हे ज्यावेळी तुमच्या माझ्या मनावर ठसेल त्यावेळी संत सत्पुरुषांची आणि खऱ्या अर्थी भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही जी भूमी आहे ना, ही भूमी देवाची भूमी आहे. भारत असं म्हटलंय ना, भा म्हणजे बुद्धी आणि रथ म्हणजे नम्र असणं, रथ असणं. बुद्धीच्या ठिकाणी जो रथ आहे तो भारत आहे. म्हणून पाकिस्तानला कोणी माता म्हणतंय का? अमेरिका माता असं कधी ऐकलंय? पण आमची भारत माता आहे. ही देवभूमी आहे. काय घडले या भूमीमध्ये? अनेक चमत्कार घडले, अनेक पराक्रम घडले. संत सत्पुरुषांची भूमी, संतांची, वीरांची, शूरांची भूमी, कर्तव्य दक्ष भूमी, सीतारभूतमाची रामायणे घडावी, लेखे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वतांचे, आचंद्र सूर्य स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य क्या म्हणते बाबा? बाबा काय म्हणलं? येथे नसो निराशा, ओढ्या पराभवाने, पार्थास बोध केला, येथेच माधवाने, आदेश स्तन्य प्यारा, आदेश स्तन्य प्यारा, गीताख्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, राष्ट्र प्रेषिताचे, आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, भारत माता की. बघा ना, हे सांगावं लागलं तुम्हाला म्हणा म्हणून आपोआप आलं ना. आताच्या लेकरांना हे माहिती नाही म्हणून कीर्तनात, कथेत, नामस्मरणात अशा संतांच्या ठिकाणी आणावं. त्यांना मी हात जोडून सांगते, लेकरं इथे येऊन झोपली तरी चालतील, ते झोपेत जे ऐकतील ते चांगलं ऐकतील आणि घरी जागेपणी टीव्हीवर जे बघतील ते वाईट असेल. त्यामुळे इथे येऊन झोपली तरी चालतील पण आणावं. आपल्या सगळ्यांना थंडी वाजतीये मला माहितीये, पण जेव्हा जेव्हा नाम घ्या असं सांगेन ना त्यावेळी खडखडीत आपण नाम आलं पाहिजे मुखातनं. आणि अशा भूमीमध्ये भगवंत संत रूपाने अवतीर्ण झाला. अर्जुनासारख्या संभ्रांत असलेल्या जीवाला साक्षात भगवंतांनी कुरुक्षेत्रावर गीतेचं अमृत प्राशन करायला दिलं, पाजलं. त्याच्या बाबतीत काय घडलं? तो कर्तव्य विन्मुख झाला होता, तो कर्तव्य तत्पर झाला, कर्तव्य प्रवृत्त झाला. भगवंत त्याला सांगतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ. उठ म्हणले, आता झोपतोस कसला? आता मरगळून काय जातोस? उठ आणि युद्धाय कृतनिश्चय, युद्धाला तयार हो. तसं तुमच्या माझ्या आयुष्यात सुद्धा रोज युद्धाचे प्रसंग आहेत की नाही? सांगा. आपण काही ढाल तलवारी घेऊन लढतो अशातला भाग नाही, पण तुमच्या माझ्या आयुष्यात रोज संघर्ष आहे. अहो साधी ECG वरची रेषा जिवंत माणसाची कधी सरळ असते का? नाही ना. मग आपण जिवंत माणसं असण्याचं हेच लक्षण आहे. संघर्ष, चढ उतार हेच आमच्या आयुष्याचं मुख्य लक्षण आहे जिवंतपणाचं. त्यामुळे या सगळ्या चढ उतारामध्ये तुम्हाला मला धीर देणारे, तुम्हाला मला योग्य मार्गावर चालायला शिकवणारे जर कोणी असतील तर आमचे संत सत्पुरुष आहेत. म्हणून बाबांच्या सानिध्यात आपण काय यायचं? का ताई महाराजांचा कृपाशीर्वाद आम्ही आपल्या डोक्यावर मस्तकावर घ्यायचा? याचं कारण हेच आहे की भरकटलेलं, संभ्रांत झालेलं, गोंधळलेलं आमचं आयुष्य बस संतांच्या चरणावर आलं की ते आयुष्य सन्मार्गानेच पुढे पथप्रदर्शन करणारे, वाटचाल करणारे, प्रपंचातल्या सगळ्या कटकटी संपतील. मग अशा संतांचं वर्णन करत असताना ते संत नेमके कोण आहेत? आम्ही त्यांना देहात पाहतो. आज आपल्यापैकी माझं भाग्य आहे, आम्ही खूप लहान आहोत, महाराजांना, ताई महाराजांना स्वतः पाहता नाही आलं. पण अत्यंत अलीकडच्या या असलेल्या संत मालिकेतील स्त्री संत, अत्यंत तपस्वी, साध्वी, कर्मयोगी असं चरित्र
आपल्यापैकी कितीतरी भाग्यवान मंडळी आहे की त्यांना बाबांचा सहवास मिळालाय, ते सहवासात राहिले, त्या कृपाछत्र छायेचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. बस तिथंच आपल्या जीवनाचं सार्थक झालं. कारण संतांच्या साधनेची स्पंदनं ते जिथे असतात तिथे जाणवतात. आजही देहानी इथं नसले तरी आपल्यापैकी अनेक साधकांना अनुभव आहे की महाराज इथे आहेत, त्या तुम्हाला मला कायम मार्गदर्शन करत राहतील, हा आपल्या सगळ्यांचा भाव आहे. आणि म्हणून आपली पावलं इकडे वळली ना. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, इथे या प्रांतामध्ये श्रद्धाच काम करते, बुद्धी काही काम करत नाही. बुद्धीनं किरसुणीचं काम करायचं म्हणले, किरसुणीचं झाडाझडती करायची विकल्पांची, आणि मस्त कोपऱ्यात उभं राहायचं, गालीच्या टाकलाय तिथं श्रद्धेने बसायचं. कारण श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्त होतो. कुठे मिळतो मोक्ष? कुठल्या गावाला मिळतो? कुठे विकत आणावा लागतो का? नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं मोक्ष कुठे असतो ऐका. येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठंही जंगलात जाऊ नका, कुठेही देहदंडना करू नका म्हणाले, काहीच करायची गरज नाही. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. आयता मोक्ष श्रवण भक्तीत आणून दिला. मग कथा कीर्तन कुणाचंही असू दे, जाऊन बसावं, 4 गोष्टी श्रवण कराव्यात. आज माझं भाग्य आहे, दासभार्गव महाराजांच्या रूपाने खूप मोठी माणसं आज समोर आहेत आणि आपण त्यांच्या समोर कीर्तन करणं. पण हे खरं तर आपण म्हणतो ना, वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन. आपुल्या वळे नाही मी बोलत, सखा भगवंत कृपा त्याची. साळून की मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. त्यामुळे मी आधीच म्हटलं ना की जे काही आहे ते बाबा करून घेणार आहेत, आपण फक्त आपलं जे काही आहे ते करायचं. संत सत्पुरुषांचं अवतरण, संत सत्पुरुषांचं प्राकट्य या भूमीवर का झालं त्याचं कारण नामदेव महाराज माझ्या या निरूपणाच्या अभंगामध्ये आपण जो घेतलाय त्या अभंगात सांगतात. अभंगाचा पूर्ण अर्थ कधीच उलगडत नाही आपल्याला, कधीच नाही. अभंग कधी सुटेल? आपण आपली श्रोत्यांची एक अपेक्षा असते, कीर्तनकाराकडून अभंग सुटला पाहिजे, गणित सोडवल्यासारखा अभंग सोडवता आला पाहिजे. ज्याला अभंग सोडवता येतो तो उत्तम वक्ता, तो उत्तम कीर्तनकार, नाही का? पण अभंग कधी सुटत नाही. मला असं वाटतं ज्ञानोबांना काय म्हणायचंय, नामदेव महाराजांना काय म्हणायचंय, तुकोबरायांना काय म्हणायचंय हे आपल्याला नाही कळणार. त्या सर्वोच्च अवस्थेला आपण नाही जाऊ शकत. आपण प्रापंचिक साधीभोळी व्यवहारिक माणसं आहोत. मग आपल्याला त्या अभंगाची फक्त पूजा बांधता येईल, बस पूजा बांधायची अर्थाची. अभंग सुटला तेव्हाच घडेल जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला, तेव्हा अभंग सुटला असं फार तर म्हणता येईल. पण अशा ब्रह्ममूर्ती संतांचं प्राकट्य का होतं? ब्रह्ममूर्त वर्णन केलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अवतरण, संतांचं अवतरण झालं. कशासाठी? तृ हा संस्कृत मधलं धातू आहे. तृ म्हणजे तरती, तरती म्हणजे वर जाणं, आणि त्याला अव हा उपसर्ग जोडल्यामुळे अवतरती म्हणजे खाली आले. कुठले आहेत वास्तविक संत? ताई महाराज आपल्याला वाटतात आपल्यातले, पण ते कुठून आले? त्यांचं वर्णन केलं तुकोबरायांनी. आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही वैकुंठीचे पत्ता दिला संतांनी. आम्ही कुठं आलो? आम्ही इथले नाहीच, आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासी. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. आम्ही आलो कशा करता? ज्ञानदेव महाराज हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव पाठ, ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. आम्ही वास्तविक गेल्या जन्मात आम्ही मुक्त झालो. आपल्यासारखं नाहीये संत सत्पुरुषांचं. आपण 84 लक्ष योनी मात्रांमध्ये नुसते फिरत राहतो. नुसते का? कारण या जन्माच्या वासनाच संपत नाहीत आपल्या, आणि मग ती वासना परत जन्म घ्यायला भाग पडते. जन्म घेणे लागे
वासनेच्या संगे परत 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आचार्यांनी फार सुंदर सांगितलं. पुन्हा 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम आम्ही या चक्रात सापडतो. संत म्हणतात आम्ही मुक्त केव्हाच झालो, पण आम्ही आलो कशा करता? जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जनसामान्यांवरती फक्त उपकार करण्याकरता संतांचा अवतरण आहे. मग त्यांना काय द्यायचं? तुकोबाराय म्हणले त्यांच्या पायी जीव ओतला तरी कमी आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पाणी जीव थोडा. किती ओतायचं, किती जीव दिला तरी महाराज म्हणतात कारण मला संतांनी सांभाळलंय. संत आम्हाला सांभाळतात. म्हणून धर्माची दिशा, जगण्याची दिशा जर काय असावी तर त्याचं उत्तर आहे संत. आणि संत प्रकट होतात, प्राकट्य होतं, संतांचं अवतरण होतं. म्हणून आपण सगळे साधा जन्माला येतो, आपण जन्म घेतो, पण संतांचं प्राकट्य असतं, संत प्रकट होतात. नामदेव महाराज संतांचं वर्णन करताना पहिला शब्द या अभंगात वापरतात, ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्माची साक्षात मूर्ती. निर्गुणाला सगुण व्हावंसं वाटलं की ते संत रूपाने अवतीर्ण होतात अनेक कुळामध्ये, अनेक जातीमध्ये. आणि असं संतत्व ज्यावेळी अनेक प्रकारचं समाजामध्ये आपल्याला दिसतं, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ताई महाराजांच्या पर्यंत आपण सगळे त्यांच्या सहवासात घालवलेले काही क्षण अनेकांनी अनुभवलेले आहेत. आमचे गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज असतील, पुसेगावचे सेवागिरी महाराज असतील, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असतील, चिले महाराज असतील, बाळेकुंद्रीकर महाराज, पंत महाराज बाळेकुंद्रीकर, दत्त संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे अनेक अलीकडचे संत बरं का. पण महाराष्ट्राचे 5 पंचप्राण आपल्याला माहिती आहेत. ज्ञानोबराय, ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शक्तिमूर्ती एक समर्थ रामदास स्वामी, शांतीमूर्ती एकनाथ महाराज. यामध्ये निळोबरायांचा सुद्धा उल्लेख आहे. या सगळ्या संतांचा आम्ही वेळोवेळी आठवड्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळतील. कुठेही वर्कशॉपला जायची गरज नाही. सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखा. आणि मग मनाचे आजार आता निर्माण झालेत. मग आम्ही कोणाकडे जातो? मानसोपचार तज्ञाकडे जातो. मला त्या शाखेला अजिबात नावं नाही ठेवायची, तेही शास्त्रच आहे. पण खरं सांगू, आमच्या सगळ्या समस्यांची, आणि मराठीत सांगायचं तर आमचं जे फ्रस्ट्रेशन असतं ना, असं म्हटलं की पटकन कळतं, फार टेन्शन हो आम्हाला, फार टेन्शन आहे ना. टेन्शन सगळ्यांना हा आहे. प्रपंच कसा आहे आपला? आता हे सगळे उंदीरखेड्याचेच ग्रामस्थ आहेत इकडे बसलेले, की आपण परगावची मंडळी आहात? सगळे परगावची आणि इथले ग्रामस्थ सुद्धा आहेत. मग काय आपल्या प्रपंचाचा अनुभव काय आहे प्रत्येकाचा? कसा आहे प्रपंच? छान. प्रपंच छान बघा, उत्तर देताय खरं तुम्ही, पण मग हाच प्रपंच आपल्याला कधी कधी रडवतो, हे मान्य. मग जे छान असेल ते रडवेल कसं? प्रपंच कसा आहे याचं वर्णन करताना संतांनी सांगितलंय, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. या प्रपंचात आम्ही सुख शोधतो. जे मिळतं, चला आम्ही लहानाचे मोठे झालो, शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली, उत्तम मुलगी मिळाली, लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात आली, संसार प्रपंच सुरू झाला, उत्तम संतती जन्माला आली, मुलगा झाला, पेढे वाटा पेढे वाटा, पेढे खाल्ले सगळ्यांनी, अजून थोडा मोठा झाला, अजून त्याची बायको घरामध्ये आली की मग आपल्या घरातली किंमत कमी होते की वाढते? हो ना. तुम्ही आता घरात नसला तरी चालतंय, आम्हाला काही घेणं देणं नाही. हेच मुलाकडून ती त्याला ऐकावं लागणं हे या समाजाचं भाग्य आहे. इथलं हे घडलेली वस्तुस्थिती आहे इथली. मला असं वाटतं मुलांच्यासाठी सगळं करा, जीवाचं रान करा, रक्ताचं पाणी करा, हाडाची सगळंच माहिती आहे तुम्हाला माझं नाही का, सगळं करतो आपण सगळं. पण ज्यावेळी पुढचा मुलगा विचारतो वडिलांना की तुम्ही आता इथे नाही राहिला तरी चालेल, आम्हाला काही घेणं, म्हणून आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्याच मुलांची आई वडील वृद्धाश्रमात आहेत. फार मोठी शोकांतिका आहे बघा. इतर पंथीय, इतर धर्मीय आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकत नाही. आणि खेड्यात तर मला हे सांगायची गरज नाही, कारण आपण खेड्यातली माणसं आहात, आपल्याला आपले आई वडील आवडतात, आपण त्यांच्या सोबत राहतो. आपल्याला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने? वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव आहे सद्गुरू बाबासाहेब सातारकर महाराज. बाबासाहेब
बाबा महाराज फार सुंदर सांगायचे त्यांचे कीर्तन. ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका. आपण देव आहे की नाही इथंच अजून अडकलोय. देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं लक्षात ठेवा म्हणले. आपण त्याचं स्मरण नाही ठेवलं, आपल्याला त्याचं विस्मरण होतं, पण तो आपलं स्मरण करतो कायम. आपण त्याचं स्मरण नाही ठेवलं तरी तो आपलं स्मरण ठेवतो. म्हणाले याचं तरी विस्मरण होऊ देऊ नका. पण बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला कळत नाही, हेच आम्हाला कळत नाही. सांगेत ना आपण, काही गोंधळ नाही ना. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं, काय आपल्याला काही कळत नाही, हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? तुमचा गोंधळ करून देण्याचा अजिबात मानस नाही. पण संतांनी आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर वेळोवेळी दिली. नामदेव महाराजांचा हा अभंग आहे. मी शबरी मातेचं उदाहरण सांगत होते. प्रभू रामचंद्र ज्यावेळी त्या पंपा सरोवराच्या दिशेने येत होते ना, अवस्था अशी विलक्षण होती. मतंग ऋषींची कृपा प्राप्त झाली, सद्गुरु कृपा प्राप्त झाली. रामांच्या वाट पाहत होत्या आणि शबरी मातेच्या शरीराची अवस्था वर्णन केली. अस्थिपंजर झालेला देह, हाडांचा नुसता सापळा शिल्लक राहिला होता. वर्णन आहे तिच्या देहाचे तुकडे, कावळे आणि गिधाड येऊन त्या मांसाचे तुकडे घेऊन जात होते. पण शबरी माता सांगते, कागा कागा सब कुछ खाये, चुन चुन मेरा मांस. सगळं घेऊन जा म्हणाल्या. कागा कागा सब कुछ खाये, चुन चुन मेरा मांस, लेकिन दो नयन मत फोड़िए, प्रभु मिलन की आस. माझे दोन डोळे फक्त ठेवा म्हणाले. का? मला रामाला बघायचं. एवढे वर्ष वाट का पाहिली? रामप्रभूंचं दर्शन घेण्याकरता. आणि मग तरुण रूप संपन्न सुकुमारो महाबल असं प्रभूंचं दर्शन शबरी माता घेतात. मग हे जे संत आहेत त्या संतांचं खरं रूप काय आहे? नामदेव महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संत, साक्षात ब्रह्मच मूर्त स्वरूपात इथे विराजमान झालं पृथ्वी तलावर आणि तुमच्या माझ्या कल्याणाकरता झटलं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून त्या माऊलीचा दर्जा संतांना दिला ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. संतांच्या नामानी, संतांच्या जीवन स्पर्शाने, संतांच्या चरित्र गायनाने सगळे दोष जळून जातात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय म्हटले. समूळ बीज नाश होतो. वासना क्षय होण्याचा मार्ग संतांच्या पदस्पर्शाकडे आहे. म्हणून आमच्या इथले सगळे विकार, सगळे कुवासना नष्ट होतात जेव्हा आम्ही संतांच्या सानिध्यात येतो, सत्पुरुषांच्या सानिध्यात होतो. काय आहे हो? कसे ओळखायचे म्हणाले संत? गर्वन्नो द्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम्. संत ओळखावे. आज कलियुगाचा प्रताप असा आहे की सज्जनांची ओळख करावी लागते. गुरु पारखून करावा असं समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात. कसं ओळखायचं म्हणाले तर त्याची लक्षणं सांगितली शास्त्रकारांनी. गर्वन्नो त्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम्, उक्तं केनचिद प्रियञ्च सहते, क्रोधञ्च नालम्बते, श्रुत्वा काव्यमलक्षणं पदकृतं संतिष्ठते, मूकवत् दोषाच्छादयते स्वयं न कुरुते तत्सतां लक्षणं. लक्षणं सांगितली. पहिलं लक्षण आहे गर्वन्नोद्वहते. कधीच संत गर्व करत नाहीत. आपल्या बाबतीत बघा, आम्ही आमचंच कल्याण व्हावं, इतरांचं वाटोळ झालं तरी चालेल या विचारात कायम राहतो. आपलाच प्रपंच सुखाचा होईल. आणि मी 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 अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आमच्या आयुष्याचं नुकसान करायला या दोन गोष्टी कारण ठरतात. प्रचंड अहंकार. परवा पुण्यातलं सांगते बरं, इथलं नाही सांगत आता. म्हणजे इथलं का सांगू मी? पुण्यामध्ये एका सिग्नलला एक गाडी पाहिली, मोठी गाडी होती. त्या गाडीचं नावही नाही सांग, मोठी गाडी होती. त्या गाडीच्या मागे असं लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं बाई गो, आता हे गाडी घेऊन वरती जाणार आहेत की काय महाराज? काहीच आम्हाला नेता येत नाही. आम्ही कशाचा अहंकार करतो? धना आणि भूमो पशुवश्च गोष्ट आहे, भार्या गृहत्वादी जनस्मशाने, सगळं इथं राहणार आहे ना, सगळं इथं राहणार आहे. मग आम्ही अहंकार करतो. संतांच्या ठिकाणी
लवलेश सुद्धा नसतो अहंकाराचा. गर्वन्नोद्वहते न निंदती परान, दुसऱ्याची निंदा नाही चित्ताला शिवत. नो भाषते निष्ठुरम, कठोर भाषा नाही माहिती. उत्तंकेन चिदप्रियंच सहते क्रोधंच नालंबते. कुणी कितीही अप्रिय असं बोललं ना तरी सुद्धा राग नाही संतांच्या चित्ताला. आमचं बघा, प्रपंचामध्ये जरा काही बिनसलं की आम्ही लगेच क्रोधायमान होतो ना. राग, एवढ्या एका विकाराला आम्ही जरी जिंकलं ना तरी आमचे सगळ्यांचे प्रपंच सुखी होतील. पण राग नाही आवरता येत. राग ही वृत्ती असली तरी रागातून निर्माण होणारा क्रोध हा विकार आहे. जशी काम ही वृत्ती आहे पण कामातून निर्माण होणारी वासना हा विकार आहे. मग विकारग्रस्त आमचं जीवन जर बाजूला सरायचं असेल ना तर संतांनी सांगितलेला मार्ग अवलंबावा लागेल. अशी सुंदर नाव दिली आहे संतांनी आम्हाला. सुंदर नाव दिली आहे, त्या नावेत बसा म्हणले. आणि काय करा, सद्गुरूंच्यावर पूर्ण भरोसा टाका ना आयुष्याचा. कशाला मी करतो आपण म्हणतो. सगळं काही ताई महाराज आमचं करतात ना, सगळं काही नाथ महाराज करतात ना, सावरतात ना, सांभाळतात ना. पूर्ण विश्वास टाकूया. आणि आम्हाला संत म्हणतात, आमच्या माणकोजी बुद्धे नावाचे संत, त्या संतांचं फार सुंदर पद्य आहे का. सांगड बांधारे, आपल्याला सांगड बांधायची. कशाची? भक्तीची. सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे. सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे. संसार सागर, संसार सागर, घरला जातो पुर, घरला जातो पुर, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे. लाटा उसळती विषयांच्या, लाटा लाटा. या प्रपंचामध्ये विषयांच्या अनेक लाटा या भवसागरामध्ये उसळतायत आणि त्या आम्हाला त्रास देतात. लाटा 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 उसळती विषयाच्या बहुत प्रपंचाच्या. सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे. या मग भवसागरातनं पार करणारं कोण असेल तर ते संत आहेत, सत्पुरुष आहेत, सद्गुरू आहेत. मग म्हणाले त्यांचं स्वरूप काय आहे. ब्रह्ममूर्ती संत, साक्षात ब्रह्मच सगुण साकार झालं, मूर्त रूपात आलं. जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. ब्रह्म स्वरूपातले संत. मग ब्रह्म कसं आहे म्हणाले. ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे. निर्गुण निराकार ब्रह्माला साकार व्हावंसं वाटलं, चैतन्य स्वरूपात यावंसं वाटलं
म्हणून मग मूर्त स्वरूपाने संतांनी जन्म घेतले, अवतार घेतले. चराचर सृष्टीमध्ये असलेली ब्रह्माची व्याप्ती भगवंत सगळीकडे आहे. सगळीकडे आहे ना, आहे की नाही? भूजल तेज समीर खजडी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे. या देवी सर्व भूतेषु म्हटले, ते फक्त कुणा निर्जीव किंवा सजीव वस्तूत नाही, सर्व भूतेषु घटाघटात असतो आपण भगवंत. आपल्या समर्थ पंचायतनातले एक संत आहेत समर्थ रामदास स्वामी, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण त्याच आमच्या सातारा जिल्ह्यामध्येच निगडी नावाचं गाव आहे, तिथले रंगनाथ स्वामी निगडीकर समर्थ पंचायतनातलेच एक संत सत्पुरुष आहेत. रंगनाथ स्वामींनी आपल्या शिष्याला समर्थांकडे पाठवलं आणि चाफळ या क्षेत्रामध्ये समर्थ होते. आणि रंगनाथ स्वामींनी सांगितलं, एक वाटी दिली आपल्या शिष्याला बरं का, ती वाटी घेऊन जा आणि समर्थांना म्हणाव याच्यामध्ये ब्रह्म भरून मागितलंय. ऐकताय ना सगळे, जागे आहेत ना? काय म्हणाले? ही वाटी घेऊन जा आणि याच्यामध्ये ब्रह्म भरून देता का म्हणायचं. तो शिष्य गेला. आता गुरु आज्ञाप्रमाणे डोळे झाकून गुरु सांगतील तसं वागायचं, आपलं डोकं चालवायचं नाही. निघाला, समर्थांना भेटला, समर्थांना दर्शन घेतलं समर्थांचं आणि वाटी समोर केली. म्हणाले, महाराज आमच्या गुरुजींनी पाठवले आणि ही वाटी झोळीतनं त्यांनी काढली. म्हणाले, या वाटीत ब्रह्म भरून मागितलंय म्हणले. समर्थ हसले. आता दोघंही एकमेकांचा अधिकार जाणून होते, पण ज्ञान प्राप्त करून द्यायचं होतं समोरच्या शिष्याला ना. समर्थ त्याला सांगतात, बाबा रे, या वाटीमध्ये आधीच काठोकाठ ब्रह्म भरलंय, ब्रह्म भरून द्या. कसं आधी भरलंय म्हणाले, गुरुजींना सांग ती वाटी आधी रिकामी करून आणा म्हणाले. ती जी वाटी आहे ना ती आधी रिकामी करून आणा. तो शिष्य असा वाटीकडे बघतोय, असं वर खाली करतोय, ह्याच्यात ब्रह्म आहे हो म्हणले, काठोकाठ भरले. म्हणाले, मी झोळीत अशीच वाटी टाकली होती. समर्थ म्हणले, बरं झालं सांडलं नाही. ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म प्रत्येक गणाकणात त्याची व्याप्ती आपल्याला माहिती आहे ना. आणि मग समर्थ म्हणतात, त्या वाटीमध्ये आधी ब्रह्म आहे, ती वाटी रिकामी करून आण. मग चहाचा कप आपण पाहुण्यांना द्यायला कसा अलगद आणतो, अजिबात सांडला नाही पाहिजे, तशी त्यांनी ती वाटी जाताना नेली, ब्रह्म भरलंय म्हणून. सांगायचं तात्पर्य एकच की चराचर सृष्टीमध्ये असलेली भगवंताची व्याप्ती संतांना समजली. संत विश्वाकार होते, सृष्टीतलं चैतन्य तत्व जाणत होते. आणि आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, आम्हाला ती चैतन्य शक्ती कळत नाही. माऊली म्हणते, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र, ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारितो. आम्हाला नाही कळत, आम्ही आहे त्या प्रपंचामध्ये सुद्धा कायम आमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. म्हणजे मी इथलं नाही सांगत, कायम आठ्या कपाळाला. बरं, माणसं कपड्यांना इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण इस्त्री करावी का? स्वाध्याय परिवाराचे एक प्रणेते आहेत पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे लोक त्यांना. दादांना विचारला प्रश्न एकाने, म्हणले, दादा ज्ञानी कोणाला म्हणायचो? दादा म्हणले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो म्हणले ज्ञानी. माणसं हसायला तयार नाही, कपाळावर जणू काही लिहिलेलंच असतं, कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की. इतक्या उत्सवी आणि उत्साही सृष्टीमध्ये भगवंतांनी आपल्याला जन्माला दिलंय. संत सत्पुरुषांचा सहवास तुमच्या माझ्या जीवनाला प्राप्त करून दिला. काय करतात संत सत्पुरुष? ऐका, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरतो. फक्त सज्जनांचाच उद्धार करतात असं नाही, दुराचारी पाप्यातला पापी असू दे, संतांच्या सहवासात आला ना त्याचा उद्धार झाला म्हणून समजा. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित, म्हणून पाप ताप दैन्य जाई उठा उठी सगळंच जातं. शशी तापम, चंद्र काय करतो? ताप घालवतो. कल्पतरू काय करतो? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्थता पापम तापंच दैन्यंच हंती साधू समागमः. गंगा पापम, गंगा नदी आमचं पाप क्षालन करते आपल्याला माहितीये. गंगा पापम शशी तापम, शशी म्हणजे चंद्र, ताप नष्ट करतो. कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे, तो आपल्यापैकी कोणी पाहिलाय का? मी तरी नाही पाहिला. असं एक काल्पनिक वृक्ष आहे, तो काय करतो? दैन्य घालवतो, मागील इच्छित जे काही असेल ते मनोरथ पूर्ण करतो. पण म्हणाले, हे 3 वस्तू 3 गोष्टी आपल्याला देतात. पण संत पापम तापंच दैन्यंच हंती साधू समागमः. साधूंचा संसंग झाला की शरीरातला तापही निघून जातो, पापही संपतं आणि दैन्य सुद्धा संपतं. अशा संतांच्या सहवासात गेल्यानंतर दुराचारी असला तरी सुद्धा तो सज्जन बनतो नव्हे, त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो.
आपल्याला तुकोबरायांचं चरित्र माहितीये. मी दृष्टांत एक सांगते आणि बस पूर्वरंग समाप्तीकडे नेते आणि मग आपल्याला छोटासा दृष्टांत स्वरूपामध्ये कथाभाग बघायचा आहे. काय घडलं, तुकोबरायांचं कीर्तन रंगायचं बरं का, मस्त. आधी तुकोबरायांना प्रचंड वेड्यात काढलं होतं समाजाने. असे रस्त्याने निघाले तरी लोक म्हणायचे, बघा येडा तुक्या चालला. आमच्या संतांच्या बाबतीत हेच घडलं, संत सत्पुरुषांच्या बाबतीत आहेत तोपर्यंत प्रचंड त्रास दिला लोकांनी, प्रचंड. ज्ञानोबरायांनी काय पाप केलं होतं, पण संन्यासाची पोरं म्हणून विटंबना केलीच ना. काय पाप केलं होतं, तुम्ही जगता कशाला, अरे मरत का नाही तुम्ही, म्हणून माऊलींचा उपहास करायचे लोक. सगळं विष प्राशन केलं, निंदा प्राशन, निंदेचं विष प्राशन केलं, पण 12व्या शतकात चूळ भरली माझ्या माऊलींनी अमृताची. सगळ्या जगाला अमृत रूपी संजीवनी दिली. म्हणून आज ज्ञानोबराय म्हटलं तरी आपले डोळे पाणावतात. समाधीला गेलो की आपण मिठी मारतो, बाबांच्या चरणावर आपण गेलो, आपली श्रद्धा आहे. आपण गेलात की आपले डोळे कधी व्हायला लागतात कळत नाही. आपला सगळ्यांचा अनुभव काय माहिती नाही, पण चरित्राचं दर्शन ज्यांनी आता चित्रमाध्यमातून घेतलंय ना, ती व्यक्ती भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं गोड चरित्र आहे माझ्या ताई महाराजांचं, इतकं गोड सुंदर चरित्र. आणि त्यांना इतके धन्यवाद द्यावेत या मंडळींना, शीतलताई असतील किंवा दिलीप सर असतील, योगेश सर असतील. जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. कारण आज वाचन संपलं ना वाचन. पुढे वाचायला ते परवा एका 10वीतल्या मुलाला मी म्हटलं, तू वाचतोस का रे काही चांगलं? तो म्हणला, ताई माझं ट्विटरवर अकाउंट आहे, मी फेसबुक वापरतो, माझं इंस्टाग्राम पेज आहे, अकाउंट आहे, मी चॅटिंग करतो व्हॉट्सअप, मला वेळच नाही म्हणलं वाचायला. याची शोकांती काय आमच्या पोरांची आपल्या. कधी वाचणार श्यामची आई, कधी वाचणार एक होता कारभार, कधी वाचणार मृत्युंजय, कधी वाचणार छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र? काही नाही हो, काही घेणं देणंच नाही आमच्या पिढीला आता. त्यामुळे त्याला म्हटलं, तू काही चांगलं वाचतोस का? तो म्हणला, नाही वाचत. म्हटलं, आता तू वाचत नाही, कळलं तर बघा. मराठी भाषा आहे बाबा आपली, ती आपण बाजूला साधली आहे. आणि मग दुसऱ्या भाषे अर्थात इंग्रजी येऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण ती आपली आई नाही, ती फक्त मावशी आहे आपली बाबा. आई नाही, आई आपली मराठी, माय मराठी. म्हणून ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, माझा मराठाची बोलू कौतुके परी, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणून काय मराठीचा, म्हणून मराठी प्राकृतात असलेली ज्ञानेश्वरी महाराष्ट्र सारस्वतांनी आपल्या देवालयात बसवली ना. सगळ्यांनी पूजा केली तिची. संत वाङ्मय, संत संप्रदाय आपला जर पाहिला, भागवत धर्म संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, अनेक प्रकारचे संप्रदाय, अनेक प्रकारचे पंथ इथे आले. पण आपला जो हिंदू धर्म आहे एका भगव्याखाली, त्याचं एक टोक नामाचं आहे, एक टोक ज्ञानाचं आहे आणि भक्तीचा दांडा आहे. नाम आणि ज्ञान आणि भक्ती या 3 गोष्टींवर विराजमान झालेला आपला हिंदू धर्म, सनातन वैदिक परंपरेचा धर्म. आणि त्या धर्मात असलेले हे सगळे संप्रदाय आम्हाला नीतीचे पाठ जगाला द्यायला शिकवतात. नीतीचे पाठ. तुकोबराय सुंदर कीर्तन करायचे, खूप सुंदर कीर्तन तुकोबरायांचं. 5-5 तास देव नाचायचं कीर्तनात, नामदेवांच्या, तुकोबरायांच्या. आम्हाला वाटतं आमच्या कीर्तनात पांडुरंग नावाची व्यक्ती येऊन बसली तरी आमचं धन्यता मिळवली आम्ही. देव आला तर अजूनच छान. पण आमचा कीर्तनाचा प्रभाव वेगळा असतो. आम्हाला लोक कीर्तन झाल्यावर ताई भेटतात आणि म्हणतात, ताई इतकं सुंदर कीर्तन असतं युट्यूबला, आम्ही रोज ऐकतो, एकीकडे अंथरुण टाकतो आणि एकीकडे कीर्तन. कधी झोप लागते आमचं आम्हाला कळत नाही. म्हणजे मी ही पॉझिटिव्ह घेऊ की निगेटिव्ह माझं मला कळत नाही. म्हणजे झोपण्यासाठीच ते औषध आहे आमचं कीर्तन की काय असं वाटतं कधी कधी. पण बरं आहे ना, ज्याला निद्रा नाश आहे त्यांनी आपल्या कीर्तनात येऊन बसावं आपल्या. पण तुकोबांच्या कीर्तनाचा असा प्रभाव होता की पांडुरंग नाचत होता. देवा मला वेड लागलं का रे तुझं? लोक मला वेडा म्हणतात, म्हणू दे ना, मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तो छंदे. इतकं गोड तुकोबरायांचं कीर्तन. हातामध्ये चिपळी, विणा, तिला 3च तारा असायच्या, फुटलेली विणा. आज आमची साऊंड सिस्टीम नीट नसली तरी आमचा मूड जातो. म्हणजे तुमचं छान आहे सगळं बरं का, काही तक्रार नाही माझी, पण आम्हाला सगळं छान लागतो. साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, काय होतं तुकोबरायांच्या कीर्तनात? दगडाचे टाळ, फुटकीचं विणा, त्याला 3 तारा. पण तरी सुद्धा ब्रह्मानंद प्राप्त होता कीर्तनामध्ये. आणि मग पांडुरंग नाचत होता. गोड कीर्तन करावं हा अधिकार तुकोबरायांचा जगाला कळाला. गाथा बुडवली रामेश्वर शास्त्री इंद्रायणीच्या डोहामध्ये. आमची आवली माता जिजाई आई साहेब धावत आल्या होत्या आणि तुकोबरायांना शिव्यांची लाखोली घालणारे आई साहेब. पांडुरंग परमात्माला काळ्या मेल्या मुडद्या, मोठी डिक्शनरी होती, सगळं नाही मी इथे म्हणू शकत आई साहेबांची. म्हणून वैर करायच्या त्या पांडुरंग परमात्म्याशी. तुझ्या पायी माझ्या संसारावर आणि 5 संसाराचा इस्कोट करून टाकला म्हणायच्या. कशा पायी रे माझ्या मागे लागलायस?
पण त्याच अवल्या आईसाहेबांनी, जिजाई आईसाहेबांनी गाथा ज्यावेळी इंद्रायणी बुडवली ना, त्यावेळी तुकोबरायांच्या पाठोपाठ धाव घेतली. म्हणाल्या, अशी गाथा इंद्रायणी बुडूच कशी दिली तुम्ही? पावसा पाण्याच्या दिवसामध्ये माझ्या लेकरा बाळांची डोकी झाकली नाही, पण मी तुमची कागद सांभाळली जीवापेक्षा जास्त. धनी गाथा कशी बुडवू दिली हो? तुकोबराय उपोषण करून बसतात 13 दिवस इंद्रायणीच्या काठी. नाही कोणाशी बंड पुकारलं, नाही कोणाशी तक्रार केली ती पांडुरंगाशी. ते म्हणाले, नामदेवे केले स्वप्न माझी जागी सवय पांडुरंगा घेऊन ये. मी नाही केलं हे, तू केलेस माझ्या हातातनं 5000 अभंगाची रचना. मी नाही केलं, तू केलंयस ना, मग आता तू बुडवलंस तर तूच तार. असा बंड पुकारला पांडुरंगाशीच. आणि मग 14व्या दिवशी चमत्कार घडतो. पांडुरंग परमात्मा साक्षात गाथा हातात घेऊन प्रकट होतात. हा या काळात घडलेला चमत्कार. लोकांचा याच्यावर विश्वास नाही बसत. एका साध्वी तपस्वी स्त्रीने प्रचंड लहान वयामध्ये गृहत्याग करावा, 5व्या वर्षी गुरु स्पर्श करावा, जीवनाला अनुग्रह घ्यावा आणि जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढी मोठी क्रांती करावी, प्रचंड मोठा सुंदर कर्मयोग जगाला शिकवावा, कुठल्याही प्रकारचा प्रसिद्धीची हाव नाही, काहीही मिरवणं नाही, आणि हे सगळं असून इतकी सुंदर क्रांतिकारक म्हणावं. संत एकार्थी क्रांतिकारक कसे असतात बघा. एवढं सगळं करावं. हा चमत्कार कलियुगामध्ये अलीकडच्या शतकामध्ये 1996 सालापर्यंत या भूमीत घडतो आणि त्याचे साक्षीदार आपण सगळे आहात. केवढं मोठं भाग्य आहे आपलं आणि या भूमीचं केवढं मोठं भाग्य आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरतो. कितीही पापी असू द्या, बघा ना, किती पापी असू दे. तुकोबरायांचं कीर्तन रंगलं. आता तुकोबराय देहूतच कीर्तन करत नव्हते, सगळे लोक कीर्तनाला यायचे महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तनात येऊन बसायचे महाराज तुकोबांच्या. आणि मग शिष्यत्वपत करतात. भक्तीला आणि शक्तीची जोड, शक्ती भक्तीचा संगम होतो शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये. एकीकडे समर्थ रामदास स्वामी आणि एकीकडे जगद्गुरु तुकोबराय. तेच तुकोबराय शिवबाराजांना सांगतात, राजा अफजल खान आलाय ना स्वराज्यावर चालून, तर आता शांत बसू नको. विंचू देवहऱ्याशी आला, देवपूजा नावडी त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर बसला तर आपण त्याला विंचू स्वामी म्हणून दुधाचा अभिषेक घालू का? नाही ना, तिथं पैजाराचंच काम आहे. अफजल खान आलाय ना, त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहू नको. हा तुकोबराय आदेश देतात छत्रपती शिवाजीराजांना. आणि मग शकट राज्य शकट पेळणारा राजा शककर्ता या भूमीमध्ये घडतो, निर्माण होतो. काय परिणाम असेल शब्दांची, काय ताकद असेल. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे करू यत्ने. ते शब्द शस्त्र म्हणून वापरलं संतांनी. आणि असे तुकोबराय ज्यावेळी देहूत कीर्तन करायचे, हजारो लोकांची गर्दी. देहूतनं काही माता पंचक्रोशीतले लोक तुकोबरायांना बोलवायला लागले. शिवबा कासार नावाचे तुकोबरायांचे टाळकरी होते. लोहगाव, आता पुण्याचं जिथं एअरपोर्ट आहे ना, ते लोहगाव, तिथे शिवबा कासारांचं घर आहे. आणि तिथे कीर्तन तुकोबरायांचं चाललं होतं बरं का. एक दिवस संध्याकाळची वेळ, तुकोबराय छान कीर्तनामध्ये, हीच वेळ मस्त कीर्तन रंगलं तुकोबरायांचं. छान कीर्तन पार पडलं. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. महाराज सुद्धा आता निघाले, म्हणाले राहत नाही. शिवबा कासार म्हणत होते, महाराज थांबा थोडं, राहा इथे. नाही म्हणले, जातो आता देहूला जातो, आवली माझी वाट बघत असेल. आणि काय आवलीचा प्रपंच होता हो. तुकोबरायांना एखाद्या शेताची राखण करायला लागायची. प्रपंचात 18 विश्व दारिद्र्य होतं. कुठल्या शेताची राखण करायला गेली, ऊसाच्या शेताची राखण तुकोबराय करत होते. आणि इकडे बघा, असू द्या, ऊसाच्या शेताची राखण करत असताना त्या मालकाने खुश होऊन, आनंदित होऊन तुकोबरायांना एक ऊसाची मोळी दिली होती. ती मोळी तुकोबरायांनी खांद्यावर घेतली आणि रामकृष्ण हरी करत घराकडे निघाले. आता माणसं आजूबाजूचे लबाड हो, ती काय आत्ताच असतात असं नाही, त्या काळी सुद्धा होती नाही का. ती माणसं अशी तुकोबरायांच्या आजूबाजूला अशी लहान बारकाली पोरं सगळी तुकोबरायांच्या पुढे मागे त्या ऊसासाठी. काहींनी मागून घेतले, काहींनी मागून घेतले. संपली मोळी. 2 कांडकं राहिली ऊसाची शिल्लक. तसेच घेऊन, महाराजांना माहिती नाही काय घडलं, तेवढीच घेऊन घरी आले. लेकरं बाळा आली समोर, त्यांच्याकडे 1 कांडकं दिलं ऊसाचं आणि एक आवला माईंच्या हातात, जिजाई आईसाहेबांच्या हातात दिलं आणि बसले पांडुरंगासमोर. रामकृष्ण हरी रामकृष्ण. जिजाई आईसाहेब आल्या आणि तेच ऊसाचं दांडकं तुकोबांच्या पाठीत मारलं. आणि तुकोबा म्हणतात, जिजे आवले, मला ठाऊक आहे, मला दिल्याशिवाय तू खायची नाहीस. हा प्रपंच, याला म्हणायचं प्रपंच.
म्हणून महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अरे संसाराने मला चटकेच दिलेले, पण हे संत उद्धार करायचा झाला तर एखाद्या जीवाचा कसा करतात. तुकोबरायांचं कीर्तन संपलं शिवबा कासारांच्या घरी आणि निघाले. आता हातात चिपळी, देहूच्या दिशेने प्रस्थान केलं. पूर्वीचा काळ चालत निघाले आणि चालत जात असताना जाता जाता आता मध्यरात्रीची वेळ, चोरांचं एक टोळा फिरत होतं. एक 10-15 जण होते. तुकोबरायांना पाहिलं, म्हणले तुकोबा कुठे चालला? महाराज म्हणले मी घरी चाललो. म्हणाले देहूला चाललो. त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणले अरे त्यांची मदत होईल म्हणले आपल्याला आपल्या कामात, घ्या म्हणले सोबत. म्हणाले तुकोबा आमच्या बरोबर येता का? महाराज म्हणले येतो. संत असे असतात बघा, काही नाही, प्रतिकारच नाही, प्रतिक्रिया नाही, शांत येतो. म्हणाले शिवबा कासारांचं घर तुम्हाला माहितीये का? म्हणले हो माहितीये, आता तिथेच कीर्तन झालं माझं, मग आम्हाला नेता का? नेतो. चला म्हणले. मागे वळले तुकोबराय या सगळ्यांना घेऊन शिवबा कासारांच्या घरी. सगळं माहितीये, दार कसं उघडायचं, काय कसं, वाड्याचा दरवाजा वगैरे सगळं. हा म्हणले सगळं माहितीये. ओढून दिलं स्वतः तुकोबरायांनी. ते 15 चोर आतमध्ये शिरले. महाराज आत जायचा रस्ता माहितीये का? हो माहितीये. जा बरं तुम्ही जात आणि जे काही सामान असेल तुमच्या हाताला येईल सगळं फेका म्हणले बाहेर. महाराज आत गेले. सगळ्या प्रकारे त्यांची मदत तुकोबराय करतायत, सगळं सामान देत आहेत त्यांच्या हातात आणि हा सगळा कार्यक्रम रात्रभर चाललाय. बघता 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 पहाटेचे 4 वाजले आणि सामान देण्याच्या नादात तुकोबरायांच्या हातात होती कास्याची एक थाळी आणि दुसऱ्या हातात होतं उलत नव्हतं, लाट नव्हतं. आणि 4 वाजले म्हटल्यानंतर तुकोबरायांची वेळ झाली. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता भावे चरणी ठेवा माता व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता. जात आता खाण 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 कासाची थाळी वाजते. शिवबा कासार उठले. तसे सगळे चोर लपले. म्हणले कुठून दुर्बुद्धी सुचली, तुकोबांना घेऊन आलो म्हणे, आपण फसलो. आता लपा म्हणले, जिथं जागा मिळेल तिथे लपा. सगळे जण लपून बसले आणि शिवबा कासार आले. म्हणाले तुकोबा गेलाच नाही तुम्ही? नाही म्हणले गेलो होतो की. मग परत आलं? हो परत आलो. आता इथे काकडा करताय, घरी नाही गेला? नाही म्हणाले गेलो. परत आला? आलो परत. कोण आले बरोबर? महाराज म्हणले दिंडी आलीये. झालं, सगळ्यांना बाहेर यावं लागलं. सगळे म्हणले लावा आता बुक्के, घाला तुळशीच्या माळा गळ्यात. आणि तुकोबांच्याच हातनं यांनी तुळशीच्या माळाही घालून घेतल्या, कपाळाला बुक्काही लागला आणि निम्म्यापेक्षा जास्त तुकोबांचे हे आपलेच टाळकरी होते. काय परिणाम होतो बघा ना. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धार होतो. आपणासारखे करीत तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. तुमचा माझा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. डोळे झाकून या मार्गावर चालावं आणि संत सत्पुरुषांच्या सहवासात यावं. नामदेव महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, अखंडित नामा त्यांचा वास पाहे निशिदिनी ध्याय सत्संगती. बस माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? मला माझं गंतव्य जर गाठायचं असेल, परमात्मा प्राप्त जर मिळवायचं असेल तर बस माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचं येणं फार गरजेचं आहे. संत सत्पुरुषांचा सहवास मिळणं फार गरजेचं आहे. तो कसा असतो, त्यांनी परिणाम काय साधतो आणि काय चरित्र असू शकतं जे की आपण सगळे जाणता. खरं तर मीच नव्याने थोडासा फार अभ्यास केलाय, पण आपण उत्तम पद्धतीने अगदी डीपली ते चरित्र जाणताय. पण तरी सुद्धा माझ्या अल्प कुवतीनुसार काही प्रसंग सांगण्याचा कीर्तनाच्या पठडीतनं प्रयत्न करते. पूर्वरंगात मी इथे थांबते. एकदा अभंगाचा आठव करणार आणि मस्त आपण सगळ्यांनी मिळून एक नामस्मरण करायचं आणि मग कथा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार. 9:30 पर्यंत चालणार आहे की थोडस 9:15? जास्त पुढे नाही नेणार, 9:30च्या आतच करण्याचा प्रयत्न करते.
श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ बोला श्रीनाथ जयनाथ जय श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ येऊ दे आवाज थंडी जाऊ दे श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ बोला बोला सगळे श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ हरी बोल श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ जय जयनाथ श्रीनाथ जयनाथ सद्गुरु श्री माधवराव महाराज की सद्गुरु निजानंदी देवी जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सगळ्यांचे हात शेवटपर्यंत राहिले नाही बरं का बरं आपोआप खाली आले बघा ना किती मिनिटं 2 मिनिटं आपण भजन केलं तेही आम्हाला जमत नाही येता जाता उठत बसता कार्य करता तदा घेता घेता वदनी वदता ग्रास गिळता प्रत्येक वेळी नाम मुखातनं यावं ही ताई महाराजांची अपेक्षा होती आहे त्यामुळे नाममहात्म्य संत सहवास संत स्पर्श जीवनाला परोपकार असू दे या सगळ्यासाठी त्यांचं जीवन आहे आणि हाच उपदेश तुम्हाला मला जाताना त्या करून गेल्यात काय घडलं पुण्यभूमी क्षेत्रामध्ये सकाळची वेळ पेठेमध्ये असलेलं निवडुंगा विठोबाचं मंदिर आणि पंढरीश पांडुरंगाच्या समोर रखुमाई आई साहेब सखुबाई यांच्या सोबत उभे आहेत पांडुरंगाच्या समोर आणि पांडुरंगाला प्रार्थना करतायत भगवंता जगाची माऊली म्हणून आम्ही तुला पाहतो माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल आणि रखुमाई आई साहेब विठ्ठला समोर झोळी पसरली पदर पसरलाय गर्भवती आहेत आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतायत की आता या खेपेला मुलगी जन्माला येऊ दे माझ्या पोटी कन्या